तर तुम्ही साहेब केळी क्षेत्रात किती वर्षापासून येतात? 3 वर्ष. 3 वर्षाच्या अनुभवात तुम्ही केळी लावली आणि सहजासहजी अशी आली, असं कळलं का हो? ह्या वर्षी जे गेल्यावर 2 वर्ष खाली नव्हती, ह्या वर्षी एवढी चांगली की बस. म्हणजे शंका कुठं राहिली नाही. नाही मग मला काय म्हणायचंय, आज जे आपण आपल्या प्लॉटवर आलो, आपल्यालाच आपल्या प्लॉटवरून हाल वाटतं. नाही कारण जो आनंद आहे ह्याच्याकडे बघितले होय, हा शनी वय खाल्लं की आपला आनंद गेला. आणि ह्याच्याकडे बघून थोडक्यात हे चांगलं आहे म्हणून ह्याच्याकडे बघून रानात आपण मग इकडे फिरून तिकडे फिरून कुठं फिरून प्रत्येक जागेवर चलू चलू बघून कुठं काय अजून प्रॉब्लेम दिसतोय का, इतकं बारीक लक्ष कधी चांगलं असल्यावर. बरोबर आहे. आणि चांगलं नसलं या इथवर जायचं तिथवर जायचं, हे कोपराता सोडून जायचं, तिकडे काय ड्रिप कशाने खाल्लंय काय काय बघणं, मन म्हणजे थांबत नाही. मन थांबत मन थांबत नाही. म्हणजे ह्यात कोणाची चूक नाही, मन थांबत नाही. आणि मन कधी फ्रेश होतं की आपण जे कष्ट करतोय खर्च करतोय स्वतः, त्याचं जे दिसणारा रिझल्ट आहे स्वतःला, म्हणजे स्वतःचं कष्ट स्वतःला जर चांगलं दिसत असेल, इतर जर लोकांना कुणीही पाहणाऱ्यांना ते मान्य होत असेल, तर त्याच्यासारखा आनंद दुसरा काहीच नाही. दारात एखाद्या महिलेने आपल्या सकाळच्या पारी झाडून सडा टाकल्यानंतर जे अंगण दिसतं आणि बिगर सड्याचं आणि बिगर जाणण्याचं जे अंगण दिसतं, तर सड्याचं अंगण आवडतं ना आपल्याला, तेव्हा दोन रांगोळ्या वगैरे काढलेलं. तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी साहेब काय सांगू शकाल की ज्यांची काय केळी डिसेंबर नोव्हेंबर जानेवारी फेब्रुवारीत लावली, गच्चा धरतोय प्लॉट, ऊन खातोय, टेम्परेचरला बळी चाललाय, पाल्यात पाला गुततोय, मर वाढली, व्हायरस वाढतोय, हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन तारांबळ झाल्यानंतर वापरलं पाहिजे, सुरुवातीपासून वापरलं पाहिजे, वापरून मधनच सोडून दिलं पाहिजे, कंटिन्यू केलं पाहिजे, काय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं? सुरुवातीपासूनच वापरायला पाहिजे. सुरुवातीपासून वापरलं पाहिजे. ज्यांनी घेतलेलं नाही त्यांनी घ्यायला पाहिजे आता लवकर. हा, लवकरात लवकर सुरू करा, कारण तुमची तारांबळ होणार नाही. दुसरी गोष्ट, वापरताना अर्ध वापरू नका, पहिल्यापासून शेवटपर्यंत वापरा. भले तुमची 40, 50, 20,000 झाडं असू द्या, 2,000 झाडाला वापरा, फर्स्ट टू एंड करा. तुम्हाला एक जाणवून द्यायचंय आम्हाला की आतापर्यंत तुमचा प्लॉट असा कधीच नव्हता आला, ही तुमच्याकडूनच आम्ही कबूल करून घेणार आहे. का तर तुम्हाला जी एक जाणीव झाली पाहिजे की आहे ह्या खर्चामध्ये ज्यावेळेस वापरा बायोनिकचं मार्गदर्शन ऍड केलं, त्यावेळेस पूर्वी जे उत्पादन निघत होतं त्या पटीत निघायला लागलं आणि खर्च कमी झाला. हे आम्ही तुमच्याकडूनच काढणार. बरोबर. का काढणार आहे की जे पाहणारे शेतकरी त्यांना एक वाटलं पाहिजे माझ्यासाठी कोण, तर तुमच्यासाठी वापरा बायोनिक भक्कम पुरावा घेऊन तुमच्या बांध्यावरती येऊन मार्गदर्शन द्यायला सज्ज आहे. फक्त हात जोडून विनंती, एक कॉल करा. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं. मी नितीन विलास पाटील, राहणार डोमगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. आजची तारीख किती? आज 1/3/25. 1 मार्च 2025, बरोबर का? आणि आपण ज्या प्लॉट मध्ये उभं राहिले, ह्या प्लॉट मध्ये जी केळी लागवड केली, ह्या केळी लागवडीची तारीख किती? ह्याची 3 फेब्रुवारी 3 फेब्रुवारी 2025. बरोबर का? तर ह्या प्लॉट मध्ये रोपांची संख्या किती साहेब? हा प्लॉट 3100 रोपाचा आहे. 3100 रोपाचा आहे. किती बाय किती वरती लागवड केली? 7x5. केळीची व्हरायटी कुठली? जैन. जैन. तर आजपासून तुम्हाला आपण वापरा बायोनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे. तुमच्या वैयक्तिक काय अपेक्षा की ह्याच्यामध्ये काय बदल झाला पाहिजे 1.5 ते 2 महिन्यामध्ये? पोंगा त्याचा सरळ चलावा, रोपाला काळोखी यावी, ग्रोथ व्हावा त्याची. बर. पुन्हा पानं मोठी निघावात. बर. आता तिकडं जी पाईपलाईन चालू आहे मोठी, तिकडच्या प्लॉटला तुम्ही 1 महिन्यापूर्वी मार्गदर्शन घेतलं होतं, बरोबर का? परमेश्वर सूर्यवंशी यांचा प्लॉट बघून, त्यांच्या सांगण्यावरून, त्यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही त्याला मार्गदर्शन घेतलं होतं आणि त्याला रिझल्ट दिसलाय म्हणून दुसऱ्या आता ह्याला घ्यायचं, बरोबर ना? तर तुमच्या शेड्यूल मध्ये वापरा बायोनिकचं शेड्यूल ऍड करून 1.5 ते 2 महिन्यांनी आपण ह्याच ठिकाणी ह्याच लोकेशनला उभं राहणार आहे आणि काय काय बदल झाले तर हे आपण पाहणार आहे. तर लोकेशनसाठी आपण तुमची जी वाट आहे, जी गाड्या येण्यासाठी, त्या वाटेच्या बरोबर समोरचा जी रांग आहे त्या ठिकाणी उभं राहिले. पण त्या रांगेतलं पहिलं झाड, दुसरं झाड, तिसरं झाड आणि चौथं झाड पशी आपण उभं राहिले. त्या वाटेच्या बरोबर समोरच्या लाईनीतलं ते पहिलं झाड, दुसरं झाड, तिसरं झाड आणि हे चौथ्या झाडापाशी उभं राहिलो आपण. हे लोकेशन निवडलेले. तर ह्याच लोकेशनला उभं राहून आणि त्याचबरोबर आपल्या उजव्या साईडला जे आपण जिथे उभं राहिले त्याच्या उजव्या साईडला इथं टी तुमचे, बरोबर का? त्या टीच्या पसले जवळच्या ह्या लाईन इथं. तर पाहू येणार 1.5 ते 2 महिन्यामध्ये काय बदल होते. ती दिलेल्या माहितीबद्दल साहेब धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडे. मी नितीन विलास पाटील, राहणार डोमगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. आपण ह्या प्लॉटची 1 मार्च 2025 ला पूर्वावस्थेत शूटिंग काढली, तुम्ही होते? हा, होते. नाही का नाही? तर आपण
पहिल्या कुठल्या झाडापाशी उभा होतो हे आपण आज पण तुमच्या वाट्याच्या समोरचं पहिली रांग, पहिलं झाड, दुसरं झाड, तिसरं झाड, चौथ्या. चौथं झाड. आता पण आपण व्हिडिओ बघून त्याच जागेवरती उभा राहिलोय, लोकेशन हलवलेलं नाही. तर आपण ज्यावेळेस तुम्हाला ह्याला मार्गदर्शन 1 मार्च 2025 ला दिलं, आजची तारीख काय? आज 31 मार्च 2025. 25. फक्त 30 दिवस झालेत म्हणायचं, 30 दिवस. तर हे जी उंची किती होती, काय होती, ते आपल्याकडे सगळे व्हिडिओ मध्ये आहे, फोटो मध्ये आहे. आता ह्याला आपण दिल्यानंतर तुम्ही किती दिवसांनी वापरायला सुरुवात केली? लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चालू केलेलं. चालू केलं म्हणजे थोडक्यात 1 तारखेला घेतलं तर 2 किंवा 3 तारखेला सुरुवात केली. स्प्रे जेवढं शेड्यूल मध्ये दिले ते दिले तेवढं घेतलं. तेवढे घेतले. तर ही टोटल झाडं किती आपली? 31. 31. ह्याच्यामध्ये काय तुटाळी वगैरे तुटाळी नाही झालेली, अगोदरच नव्हती, नाही. झाडं ओके होती, फक्त आपण वाढ चांगली व्हावी म्हणून घेतलं होतं. आता ह्याला रिंग डोस वगैरे काय? एक झालेला रिंग डोस झालेला. मग रिंग डोस झाल्यानंतर आपलं वापरात शेड्यूल गेलं का त्याच्या अगोदर रिंग डोस झाला? रिंग डोस नंतर झालाय पुन्हा. म्हणजे आधी रिंग डोस झालाय, त्याच्यानंतर किती दिवसांनी आपलं वापराचं शेड्यूल गेलं जमिनीतलं? किती 4-5 नाही वापराचं अगोदर चालू केलंय, नंतर रिंग डोस झाला. नंतर झालेला आहे. मला कसं बी होऊ द्या, मी मुद्दाम काय विचारतोय की हे आपण जसं घडलंय तसं आपल्याला पुढच्या शेतकरी मित्रांना द्यायचंय का? तर तुम्ही समजा अगोदर आपलं वापराचं रोहर गुरथर गेलं, त्याच्यानंतर रिंग डोस केला. मग रिंग डोस केल्यानंतर आपली झाडं व्हायरसला बळी गेल्यात का? 2-4 निघलेली ती, ह्याच्यात पण निघाल्यात. टोटल झाडं किती आपली? 31 झाडात 4 झाडं व्हायरसचे निघाल्यात. मर वगैरे पुढे काही नाही, पोगा वगैरे कुठला नाही, आणि डिस्टन्स जो पाहिजे तो पाल्यामध्ये आहे. बरोबर आहे का नाही? कारण आजच्या कंडिशनला जर बघितलं, ज्यांनी काय नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारी, फेब्रुवारीत लागण केलेली आहे, तर त्या शेतकऱ्यांची केळी आज उन्हाच्या टेम्परेचरला बळी जाती, गच्चा धरी ती, म्हणजे पाल्यात पाला गुटला की ती पाहिजे असा डिस्टन्स 2 पाल्याच्या मध्ये अंतरी पडत नाही, पोगा लांबडा निघत नाही, आणि झाड वय खाते आणि ऊन धरते. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे तुटाळी पण वाढतात, व्हायरसला पण बळी जातात. पण आता तुम्ही फक्त काय केलंय, तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये वापरा बायोनिकचं एकच शेड्यूल गेले, एकच झालेला डोस, आणि स्प्रे तेवढे आपले कंटिन्यू केले. तर मग जे काही केळी क्षेत्रात शेतकरी आहेत, ज्यांची काही बाबा लागण नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारी, फेब्रुवारी मध्ये आहे, आणि ती लागण करून बऱ्याच शेतकऱ्यांचे पोगे गुत्त्यात, डिस्टन्स नाही, वय खाती, प्लॉट मोडू का ठेवू, अशा कंडिशनला ज्यांचं काय गेलेलं आहे, तर अशा शेतकऱ्यांना एक तुमचा अनुभवाचा सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल? नाही, घेतलेलं एकदम चांगलंच आहे ना. चांगले पहिल्यापासून घेतलं, पहिल्यापासून घेतलेलं चांगलं. अडकत्यात प्लॉट, गुत्त्यात, वय खात्यात, खालीवर होत्यात, त्या बी वेळेस तुम्हाला वाटलं की वापरावं, तर मला वाटतं वापरावं. कारण इथं विषय असा आहे की जो पण शेतकरी वापरावर निघाला स्वीकारेन, तर मला वाटतंय की महाग वळून बघायची गरज नाही राहणार. कारण आपण थोडक्यात महाग वळून हा शब्द कसा आहे की प्लॉट जर खालीवर झाला, वय खाल्लं, गाचा धरला, आणि मार्केटमधलं काय काय आणून त्याला टाकून जर प्लॉट हाताबाहेर गेला, आणि शेजारी मित्रमंडळी येऊन सहज एक शब्द सांगून गेले, अहो 2 आणि 2.5 महिन्याचा प्लॉट आहे, तुम्ही ठेवलाच कसा, मोडायचा असतो, अजून तर तुमची झाडं येत म्हणल्यावर तुम्ही बघा किती बाकी तुमची झाडं. तर त्या कष्ट करणाऱ्याला कष्ट करू वाटत नाही. ह्याची लागण तारीख काय आपली? आपली 3 फेब्रुवारी 2025. म्हणजे कालच्या 3 मार्चला 1 महिना झाला ह्याला, आणि येणाऱ्या 1 एप्रिलला 2 महिने, 3 एप्रिलला ह्याला 2 महिने होणार. म्हणजे आणखी टाइम किती आपल्याकडे? 3 दिवस. 28चा महिना होता तुमच्या भाषेत, बरोबर आहे. म्हणजे आणखी एक 3 ते 5 दिवस टाइम आहे, 2 महिने पूर्ण व्हायला. त्याची उंची माझ्या कमरेला लागेल. आता इथं कमरेला लागेल, इथं कमी लागेल, हा फरक वेगळा आहे. इथं मी म्हणतो एक ईदभर म्हणलं तरी कमी, इथं बघितलं तर कमरेला एक थोडस 4 बोट कमी, पण जवळपास मी म्हणतो एक इथीचा जरी अंतर सोडलं तरी प्लॉट एक इथीच्या अंतरावरती सगळीकडे सर्व समान आहे. आणि प्लॉट जर सर्व समान आणायचा असेल तर वापरा बायोनिक, मला वाटतंय जेवढे काही व्हिडिओ पाहतात एवढ्या शेतकऱ्यांनी वापरायला काहीच हरकत नाही. कारण मी म्हणतो जिरून घेण्यापासून, जिरून घेणं हा शब्द जरा थोडासा वाईट वाटतो, पण मी मुद्दाम बाहेर काढतोय. कारण जिरून घेतल्यानंतर जे वाईट वाटतं ना, स्वतःची जिरतीने कष्ट करताना, जर स्वतः शेतकरी स्वतःच्या रानात कुठनं मार्केटमधनं नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांना वेटीस धरून कुचकं पाचकं बोलून, दुकानदाराला काहीतरी कुचकं पाचकं सांगून, इकडचं तिकडचा हेरावार सांगून, तिथनं 8-15 दिवसाचा वायदा, महिन्याचा 2 महिन्याचा वायदा, किंवा मी प्लॉट निघाल्यानंतर अजून 10,000 वाढवून देतो, पण मला सांभाळून घे, काय का महिना बोलून ती केलेला खर्च असतो त्या पिकाला. आणि मग ती केलेला खर्च जर बाहेर काढताना जर प्लॉट साथ देत नसेल, तर आता कोणाला सांगायचं कारण आहे? सगळीकडून तर आपण, मी म्हणतो, रोपाला नातेवाईकाकडून घेतलं, जावा ऐकून कुठं खुरपाणीला घेतलं, परत कुणाकडून एखाद्या मित्राकडून परत एखाद्या काहीतरी मार्केट मधला भेसळ आणायला घेतलं,
आता हे सगळं प्रत्येकाला प्रत्येक नातेवाईक कोणतरी त्या प्रत्येक वेळेस उभाच केलाय आणि ती बी कुचकच बोलावं लागतंय तेव्हा नातेवाईक पैसे देतोय. काय राव तुमची चांगली परिस्थिती, मी आताच केलंय म्हणलं, चांगलं पीक आल्यावर अहो तुम्हाला 5-50 हजार अजून वाढून देऊ, असं इतकं बोलून ते पैसे आणलेले असतात. मग त्या शेतकऱ्यांनी करायचं काय ज्यावेळेस प्लॉट बिघाडतो त्यावेळेस? बिघडल्यावरच कंडिशन कळते त्याची काय. ते हाल कोणाला सांगायसारखे नसतात आणि मग त्या हालातनं आपला शेतकरी सहजासहजी बाहेर निघत नाही. आणि एकदा विषय असा होतो की कुठलंही पीक असू द्या, कुठलंही काम असू द्या, ज्यावेळेस पहिल्याच घासाला खडा लागतो तर हुंबाडी जी असते ना ती हुंबाडी फिरती माघारी. आणि हुंबाडी माघारी फिरल्यानंतर थोडक्यात मन नाराज झाल्यानंतर मग त्या मनाला सावरणं खूप खूप कठीण असतं. म्हणून ह्या वापरा बायोरेनिकने एक केलंय की एक ब्रीद वाक्यच काढलंय की कष्टकरी शेतकऱ्याला वापरा बायोरेनिक हारून देणार नाही. त्यासाठी हे व्हिडिओ बांधतात. व्हिडिओ बघितल्यावर तरी एक हॅलो म्हणून कॉल करा, माझा प्लॉट अशा अशा अवस्थेत आहे, मी फोटो टाकतो, साहेब मला काय करावं लागेल तुम्ही सांगा. वापरा बायोरेनिकचे मार्गदर्शक तुमच्या प्लॉट वरती येऊन एकही रुपया चार्ज न घेता, व्हिजिट चार्ज एकही पैसा तुमच्याकडून व्हिजिट चार्ज न घेता तुम्हाला मार्गदर्शन वापरा बायोरेनिकचं द्यायला तयार आहेत. पण एकही रुपया व्हिजिट चार्ज न घेता, म्हणजे जे काय वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शनचं बिल बनतं ते द्यावं लागतं. बरोबर. नाही तर तुम्हाला असं वाटायचं की फक्त फोन करायचा. समज गैरसमज वेगळे असतात. मी बऱ्याच गोष्टी स्पष्टच बोलत असतो. तर तुम्ही का असं करा की तुम्हाला एक फोन मध्ये जर तुमच्या बांधावरती तुमचा शुभचिंतक मार्गदर्शक वापरा बायोरेनिकचा येऊन तुमचा प्लॉट पाहणी करून जर मार्गदर्शन देत असन आणि तुम्हाला गेलेल्या खराब परिस्थितीतून जर चांगल्या परिस्थितीत आणत असन तर मला वाटतं ह्याच्यासारखा आनंद दुसरा कुठलाच नाही. कारण आज नातेवाईकात सुद्धा आपल्याला एखादं लगीन किंवा बर्थडे वगैरे करताना प्रत्येकाला कॉल करून सांगावं लागतं की ही तारीख फिक्स केली, यावं लागेल, तेव्हा ती येतात वेळ काढून. मग तसं ही वापरा बायोरेनिकचे मार्गदर्शक तुम्ही कॉल केले की 1 आठवड्याच्या आसपास तुमच्यापाशी पोहोचतात. म्हणजे मी म्हणतो तुम्ही जे काही व्हिडिओ पाहणारे आहेत आणि हे मार्गदर्शन जेवढे काही शेतकरी वापरणारे आहेत, तुम्ही खूप खूप भाग्यशाली आहेत. तुमच्या कष्टाला न्याय देणारी म्हणलं तर वापरा बायोरेनिक आहे. शेतकरी शेतकऱ्याला आम्ही हरवून देणार नाही. आणि त्याची प्रचिती आज आपण प्लॉट वरती उभा राहून साक्षात्कार धावतोय. असा साक्षात्कार धावतोय की आज ही मुक पीक बोलकं झालंय. बरोबर. आणि मुक पीक बोलकं झालेलं तुम्हाला पाहून बी शंका येत असेल तर आम्ही पण तुम्हाला हात जोडू, तुमच्या नादी लागणार नाही. दिलेलं दिसतंय. हा, कारण हिथं आपण धावतोय काय रिअलिटी आणि क्वालिटी. या रिअलिटी क्वालिटीवर बी जर शंकाच असेल तर मग मी म्हणतो तुम्ही तुमच्याबद्दल आम्ही टाळतो बोलायचं. कारण तुमच्याबद्दल बोलावं तेवढं थोडक्यात रामायण बी घडलंय, महाभारत बी घडलंय आणि आपल्या छत्रपतींचा बी इतिहास आहे. ह्याच्यात सगळे आपल्या माणसांना नाणल्यात. त्यांच्या मनात आला फक्त माझा स्वार्थ आणि त्यांच्या स्वार्थामुळे फक्त सगळ्यांना चांगल्या माणसांना खूप त्रास भोगावा लागला ह्यांच्या मनात आलेल्या स्वार्थांमुळे. मग तसं हे जरी कार्य शेतकऱ्यांसाठी चांगलं चाललेलं असेल तरी बऱ्याच जणांना खोपणार आहे. त्यांना असं वाटणार आहे ही का बरं इतकं व्हिडिओ काढतात, का बरं मग ह्यांची लई रिझल्ट आहे तर मग ह्यांच्याकडे काय रांग लागायची नाही का, ह्यांच्याकडे असं व्हायचं नाही का. हे काय होतंय, देव जरी पावत असला तरी तिथं नमस्कार खाली मान झुकायला सुद्धा आपल्या माणसाला ज्याकडे थोडक्यात जास्त पैसा आहे तो बऱ्याच जागेवर झुकत नाही. पण एक आहे की झुकणारा लाव्हाळा किती जरी नदीला पूर आला तरी तो वाहून जात नाही. आणि न झुकल्याला कितीही वड वगैरे कितीही मोठा असले 10-20 वर्षाचे तरी ते सहज वाहून जातात न झुकलेली. मग झुकणारा का न झुकणारा आपण ही स्वतः ठरवून घ्यायचं. वापरा बायोरेनिक वापरून आपल्याला प्लॉट एकदम 1 नंबर आणायचा की गावात म्हणलं पाहिजे की गावात 1 नंबर प्लॉट आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल की गावात 1 नंबर, शिवारात 1 नंबर, आपल्या भागात 1 नंबर प्लॉट आणायचा आहे आणि आपल्याला कोणाचं मार्गदर्शन वापरू, मी काय करू, तर तुमच्या या शेड्यूल मध्ये फक्त वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरून तुम्ही समाधानी व्हा आणि चांगलं उत्पादन काढा. शेतीवर शेती घ्यायची म्हणलं तर वापरा बायोरेनिककडे वळावं लागेल. शेती करता शेती विकायची बारी येते, मार्गदर्शक कुणीतरी नसतो म्हणून नाही तो खर्च करून प्लॉट ज्यावेळेस वय खातो त्यावेळेस झालेलं कर्ज फेडण्यासाठी शेती विकावी लागती. फक्त योग्य मार्गदर्शक न भेटलेली कारणे. आणि आज आपण बुमलू सांगतोय की वापरा बायोरेनिक वापरा. आपण धावतोय काय की वापरण्या अगोदर प्लॉट कसा आहे आणि वापरल्यानंतर प्लॉट कसा आहे आणि ह्याला साक्षीदार तुम्हीच सगळे. आणि एवढंच तुम्ही साक्षीदार आहेत, प्लॉट साक्षीदार आहे. एवढं पाहून मला वाटतंय जर तुम्ही विश्वास ठेवला तर कुठतरी आपण एकामेकाचे ऐकणारे आहेत. नाही तर असं आहे की एवढं धावून बी तुम्हाला शंका आली तर ह्या कानातनं ऐकलं, ह्या कानातनं जसं गेलं तसं तुम्ही ह्या डोळ्यांनी पाहून जर तुम्हाला शंका येत असेल तर तुमच्या पुढं साक्षात परमेश्वर जरी उभा राहिला तरी तुम्हाला कोणी वाचू शकत नाही. मी स्पष्ट सांगतो.
कारण ह्याच्या पुढे आम्ही काही बोलू सुद्धा शकत नाही. तर तुम्ही साहेब केळी क्षेत्रात किती वर्षापासून येतात? 3 वर्ष 3 वर्षाच्या अनुभवात तुम्ही केळी लावली आणि सहजासहजी असे आली, असं कळलं का हो? ह्या वर्षी जे गेल्यावर 2 वर्ष खाली नव्हती, ह्या वर्षी एवढी चांगली की बस म्हणजे शंका कुठं राहिली नाही. नाही मग मला काय म्हणायचंय, आज जे आपण आपल्या प्लॉटवर आलो, आपल्यालाच आपल्या प्लॉटवरून हाल वाटतं. नाही कारण जो आनंद आहे ह्याच्याकडे बघितले होय, हा शनी वय खाल्लं की आपला आनंद गेला. आणि ह्याच्याकडे बघून थोडक्यात हे चांगलं आहे म्हणून ह्याच्याकडे बघून रानात आपण मग इकडे फिरून तिकडे फिरून कुठं फिरून प्रत्येक जागेवर चलू चलू बघून कुठं काय अजून प्रॉब्लेम दिसतोय का, इतकं बारीक लक्ष कधी चांगलं असल्यावर. बरोबर आहे. आणि चांगलं नसलं या इथवर जायचं तिथवर जायचं, हे कोपराता सोडून जायचं, तिकडे काय ड्रिप कशाने खाल्लंय काय काय बघणं, मन म्हणजे थांबत नाही. मन थांबत मन थांबत नाही. म्हणजे ह्यात कोणाची चूक नाही, मन नाही. थांबत नाही. आणि मन कधी फ्रेश होतं की आपण जे कष्ट करतोय खर्च करतोय स्वतः, त्याचं जे दिसणारा रिझल्ट आहे स्वतःला, म्हणजे स्वतःचं कष्ट स्वतःला जर चांगलं दिसत असेल, इतर जर लोकांना कुणीही पाहणाऱ्यांना ते मान्य होत असेल, तर त्याच्यासारखा आनंद दुसरा काहीच नाही. दारात एखाद्या महिलेने आपल्या सकाळच्या पारी झाडून सडा टाकल्यानंतर जे अंगण दिसतं आणि बिगर सड्याचं आणि बिगर जाणण्याचं जे अंगण दिसतं, तर सड्याचं अंगण आवडतं ना आपल्याला, तेव्हा दोन रांगोळ्या वगैरे काढलेलं. तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी साहेब काय सांगू शकाल की ज्यांची काय केळी डिसेंबर नोव्हेंबर जानेवारी फेब्रुवारीत लावली, गच्चा धरतोय प्लॉट, ऊन खातोय, टेम्परेचरला बळी चाललाय, पाल्यात पाला गुततोय, मर वाढली, व्हायरस वाढतोय, हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन तारांबळ झाल्यानंतर वापरलं पाहिजे, सुरुवातीपासून वापरलं पाहिजे, वापरून मधनच सोडून दिलं पाहिजे, कंटिन्यू केलं पाहिजे, काय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं? सुरुवातीपासूनच वापरायला पाहिजे. सुरुवातीपासून वापरलं पाहिजे. ज्यांनी घेतलेलं नाही त्यांनी घ्यायला पाहिजे आता लवकर. हा, लवकरात लवकर सुरू करा, कारण तुमची तारांबळ होणार नाही. दुसरी गोष्ट, वापरताना अर्ध वापरू नका, पहिल्यापासून शेवटपर्यंत वापरा. भले तुमची 40, 50, 20,000 झाडं असू द्या, 2,000 झाडाला वापरा, फर्स्ट टू एंड करा. तुम्हाला एक जाणवून द्यायचंय आम्हाला की आतापर्यंत तुमचा प्लॉट असा कधीच नव्हता आला, ही तुमच्याकडूनच आम्ही कबूल करून घेणार आहे. का तर तुम्हाला जी एक जाणीव झाली पाहिजे की आहे ह्या खर्चामध्ये ज्यावेळेस वापरा बायोनिकचं मार्गदर्शन ऍड केलं, त्यावेळेस पूर्वी जे उत्पादन निघत होतं त्या पटीत निघायला लागलं आणि खर्च कमी झाला. हे आम्ही तुमच्याकडूनच काढणार. बरोबर आहे. का काढणार आहे की जे पाहणारे शेतकरी त्यांना एक वाटलं पाहिजे माझ्यासाठी कोण, तर तुमच्यासाठी वापरा बायोनिक भक्कम पुरावा घेऊन तुमच्या बांध्यावरती येऊन मार्गदर्शन द्यायला सज्ज आहे. फक्त हात जोडून विनंती, एक कॉल करा आणि चालतंय ती धावणं वेगळं, बरोबर आहे का नाही? आहेत की रिझल्ट दिसतातच. हा. तर तुम्ही आपले पूर्ण परिवार हे आपलं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरून समाधानी आहे. हो हिथनं पुढे कंटिन्यू आपण वापरणार. वापर. तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बायोनिक कंपनीकडून, आमच्या गजानन साळुंखे सरांकडून आणि तुमच्या सर्वांच्या वतीने, आमच्या जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी हे व्हिडिओ पाहतात त्या केळी क्षेत्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. थँक्यू.